विभागाचे प्रमुख आचार्य श्री सुनील, छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख आचार्य श्री सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे आपले सत्संग अविरत चालू असतो. प्रत्येक सत्संगामध्ये आपण नवनवीन विषयाचे ज्ञान घेत असतो. आजचा सत्संग देखील आपल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असाच असणार आहे, कारण की आजचा सत्संग आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत बाबाजी भांड. तर नाना गुरुजी आहेत का? जय गुरुदेव. नाही नाही येत. मग तुम्ही परिचय करून देता का? तुम्हीच करा. मला सुनील गुरुजी बोलले होते नाना गुरुजी करून देणार आहे. एक मिनिट. नाना नाही म्हणले, तुम्हीच करून द्या. बरं बरं, ठीक आहे. तर आजच्या सत्संगासाठी आपल्याला घेऊन आले आहेत बाबाजी भांड. ते प्रख्यात साहित्यिक आणि प्रकाशक आहेत. त्यांचे अनेक पुस्तके प्रकाशित झालेले आहेत. तसेच ते SSY साधक आहेत आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे ते स्वतः अध्यक्ष आहेत. तसेच त्यांच्या दशक्रिया या पुस्तकाला अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. आणि आपलं जे औरंगाबादचा आश्रम आहे संभाजीनगरचा, त्या ठिकाणी जो ऋषी व्हॅली आश्रम आहे त्या ठिकाणी ते ऋषी व्हॅली चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहे. आणि छत्रपती संभाजीनगर विभागातर्फे आपण त्यांना आज विनंती करून बोलवले आहे. आणि त्यांचा विषय आहे माझे लेखन आणि वाचन आणि योग साधना. माझे लेखन, वाचन आणि योग साधना याविषयी ते काय आपल्याला सांगणार आहेत, ते पुढील मार्गदर्शन करतील. मी त्यांना अशी विनंती करेन की त्यांनी पुढील मार्गदर्शन करावे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आदरणीय ऋषी प्रभाग जी गुरुजी यांना विनम्र अभिवादन. ज्यांच्यामुळे मी SSY मध्ये आलो ते सुनील गुरुजी, आणि आज मला या दिवशी बोलण्यासाठी मला निमंत्रण दिलं, संधी दिली ते लक्ष्मण साळुंके सर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना जय गुरुदेव. येतो ना आवाज? येतो आवाज चांगला येतो. येतोय. हो येतोय. माणसाच्या जडणघडणीमध्ये आई वडिलांचं खूप मोठं योगदान जरी असलं तरी सुद्धा विविध टप्प्यावर त्यांना मदत करणारे अनेक मान्यवर असतात. असं म्हटलं जातं की मुलं ही राष्ट्राची संपत्ती आहे. या संपत्तीचं संवर्धन करण्याचं काम विविध टप्प्यावर वेगवेगळे माणसांच्या माध्यमातून होत असतं. यामध्ये जन्म देणारे आई वडील, घरातील कुटुंबातील सर्व माणसं, बालपणात खेळत असताना मदत करणारे बाल सवंगडी, हे त्यांच्या जडणघडणीची पायाभरणी करणारी महत्वाची माणसं असतात. एवढंच नाही तर मुलं शाळेत जाऊ लागली की शिक्षक शब्दाच्या आणि अंकाच्या माध्यमातून या वाचन, लेखन, संवाद या गोष्टीची सुरुवात करतात. आपण म्हणतो की माणसाच्या जडणघडणीमध्ये 3 गोष्टींची खूप आवश्यकता असते. जल पिण्यासाठी पाणी, जिवंत राहण्यासाठी अन्न, आणि आयुष्यामध्ये उभं राहण्यासाठी ज्ञान. ज्ञानाचा मुख्य सोर्स, जसं मी सुरुवातीला म्हटलं की जन्मजाती आई वडिलापासून तर मित्र सवंगड्याचा असतोच, त्याचबरोबर तो त्याला वेगवेगळं ज्ञानाची ओळख करून देणाऱ्या गुरुवरांचाही असतो.
ज्ञान हे माणसाच्या उभारणीमध्ये सर्व प्रकारची मदत करणारा एक ज्ञान कसं मिळतं? अगदी मित्रा सवंगड्याशी खेळत असताना खेळताना सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन असणं, चुकलं तर चूक कबूल करणं, जिंकणाऱ्याला आनंद व्यक्त करणं, हे जसं छोट्या मोठ्या खेळातून मुलं शिकत असतात, तेच शाळेत शिक्षक मुलांना आणि अंकाच्या ज्ञानाच्या माध्यमातून ज्ञानाचा सोर समजावून सांगत असतात. तुम्हाला आयुष्यामध्ये जे काही होत असेल त्यासाठी ज्ञानासाठी शिक्षण जसं महत्वाचं आहे, तर शिक्षणाचं जे 2 स्रोत आहेत ते म्हणजे गुरुवर्य जरी शिक्षक असले तरी ग्रंथ असतात, पुस्तक असतात, पाटी असते. आणि मी माझ्या जन्मगावी मावशीच्या गावी मला शिकायला यावं लागलं. औरंगाबाद पासून, त्या काळातलं औरंगाबाद आजचं छत्रपती संभाजीनगर, पूर्वेकडे असलेले 20-25 किलोमीटरवर पिंपरी राजा नावाचं माझ्या मावशीचं गाव होतं. त्या शाळेमध्ये 2री पासून मी शिकायला आलो. 2री ते 4थी प्राथमिक शाळेमध्ये आमच्या शिक्षकांनी आम्हाला छोट्या मोठ्या गोष्टीचे संस्कार सुरू केले. उदाहरणार्थ, पावसाळ्यामध्ये झाडं लावा, प्रत्येकाने एका झाडाची काळजी घ्या, मातीपासून गणपती बनवा, नंदी बनवा. एवढंच नाही तर दिवसभर काय केलं तर त्याबद्दल जमेल तसं बोलायची सवय करा. हे आमचे गुडबोले सर जे हेडमास्टर होते त्या शाळेतले, ते मुलाकडून करून घेऊ लागले. 4थी नंतर मी 5व्या वर्गामध्ये पिंपरीच्या सरस्वती भुवन शाळेमध्ये शिकायला आलो. पहिले 3 वर्ष मावशीच्या घरी फार आनंदाने राहिलो, परंतु मला वाटायला लागलं की माझा बालपणचा एक मित्र म्हणाला की आपण ब्रह्मानंदाच्या मठामध्ये शाळा भरायची, आणि त्या शाळेमध्ये एक 4 रुपये किरायाची खोली घेऊन मी आणि माझा बालपणचा मित्र सर्जेराव ठोंबरे आम्ही राहू लागलो. शाळेसमोरच आमच्या रूमच्या समोरच आमचे शिर्षीकर सर हेडमास्टर जे होते शाळेचे, ते राहत होते. आणि शिर्षीकर सर खूप विद्यार्थीप्रिय आणि विद्यार्थ्यांना वेगळे संस्कार करणारे गुरुजी होते. त्यांच्याकडे दररोज त्या काळामध्ये मराठवाडा साप्ताहिक यायचं. आलं की त्यांचं वाचून झालं की ते बोलायचे, म्हणायचे की तुम्ही 2 जणी वाचून बघा, यातली एखादी गोष्ट जर तुम्हाला कळली असेल तर तुम्ही मला सांगा, आज बातमी कोणती आहे. तोपर्यंत वर्तमानपत्राची ओळख नव्हती. गुरुजी एक एक गोष्ट नव्याने सांगू लागले. एका दिवशी 5वीच्या वर्गामध्ये एक शिक्षक आले नव्हते, रजेवर होते. शिर्षीकर सरांनी पिशवीमध्ये पुस्तकं 30-40 पुस्तकं छोटे छोटे घेऊन आले आणि प्रत्येक मुलाला एक 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 पुस्तक वाटलं. पुस्तक वाटून झालं, ते म्हणाले की आता 40 मिनिटाचा तास आहे, 40 मिनिटात तुम्ही वाचायचा प्रयत्न करा, प्रत्येकाने आपल्या हातातलं पुस्तक. 40 मिनिटात जेवढं वाचून झालं असेल, जे तुम्हाला कळलं असेल, जे समजलं असेल, ते आज संध्याकाळी घरी गेल्यानंतर 1 ओळ, 2 ओळ, 4 ओळ लिहून आणा आणि प्रयत्न करा. माझ्या हातामध्ये त्यावेळेस 150-125 पानाचं पुस्तक पडलं. पुस्तकाचं नाव होतं मी कसा झालो, आणि अत्रे होते, प्रल्हाद लेखक होते, प्रल्हाद केशव अत्रे. खरं मला अत्रे माहित नव्हतं, पुस्तकाचं वाचनाचा असा अनुभव नव्हता. पण हे पुस्तक मी 40 मिनिटं वाचल्यानंतर 8-10 पानं वाचून झाले असतील विषय, आणि मला वाटलं की पुस्तक आपण घरी जाऊन वाचलं पाहिजे. आणि गुरुजींना म्हणालो की मला हे पुस्तक घरी येऊन वाचता येईल का. गुरुजी हसले, पुस्तक दिलं. त्यामध्ये मी अत्र्यांचं मी कसा झालो वाचून काढलं. अत्रे शाळेत शिकले कसे, शिक्षकाने संस्कार कसा केला, ते समाजसेवेत कसे आले, पत्रकारितेत कसे आले, लेखक कसे हो झाले, राजकारणात कसे आले, हे सगळं त्याने त्यात लिहिलं होतं. आणि मला वाटायला लागलं
त्याला लिहिता येईल का? 40 पानाची कोरीवही आणली आणि मी माझं बालपण, आमचं खेड्यातलं ते जगणं, एक 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 गोष्ट 4-5 महिने लिहू लागलो. आणि गंमत, लिहिलेलं एका दिवशी भीत भीत सरांना सांगितलं की मी हे लिहिलं आहे, तुम्ही बघा. शिर्षेकर सरांनी वही ठेवून घेतली आणि संध्याकाळी बोलवलं की मला, आणि म्हणाले की बेटा, तुझ्यामध्ये लेखनाचे गुण दिसतात. अभ्यासाचा शाळेचा अभ्यास तर तू कर, पण अभ्यासाच्या गुणासोबत तू इतर पुस्तकही वाचायला सुरू कर. आणि हा वाचनाचा संस्कार माझे गुरुवर्य शिर्षेकर सरांनी केला. आणि एक 5-6 महिन्यात थोडी थोडी मी एक वही लिहून काढली. पुढे शाळेमध्ये स्काउट पथक सुरू झालं. स्काउट पथक, मला ज्यांना कोणाला स्काउट व्हायचं असेल तर या. आणि ते म्हणाले की स्काउटचे काम काय असतं, तर स्वतःचे काम स्वतः केली पाहिजे, दिवसभरामध्ये एखाद्याला मदत केली पाहिजे, तुमचं चुकलं असेल तर कबूल केलं पाहिजे, आणि स्वतःला कबूल करणं, ह्या ज्या संस्काराच्या गोष्टी शिर्षेकर सरांनी सांगायला सुरुवात केल्या. आणि या 2 गोष्टींची जडणघडण माझ्या आयुष्यामध्ये, वाचनाच्या संस्कारातून मला वाटायला लागलं की आपल्याला हे पुढे काम करता येईल का. एका दिवशी वर्गामध्ये हेडमास्टरने विचारलं मुलांना की तुला काय व्हायचं आहे. एक लोहाराचा मुलगा मला पोलीस व्हायचंय, दुसरा मुलगा मला अमक व्हायचंय. आणि माझ्या डोक्यामध्ये विचार आला की मी गुरुजींना हसत हसत म्हणालो की मला शक्य झालं तर मला पुस्तक लिहिणारा, त्यावेळेस लेखक मला नीट कळला नाही, तर मला पुस्तक लिहिणारा मला व्हायचंय. आणि ही लेखन वाचना संस्काराची गोष्ट माझ्या जीवनामध्ये एक टर्निंग पॉइंट ठरला. 4थीच्या बोर्डामध्ये मार्क चांगले पडले, केंद्रात पहिला आलो. 7वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये चांगले मार्क पडले, जिल्ह्यामध्ये पहिला आलो. स्काउट मध्ये 8वीला राष्ट्रपती पदक पडलं. राष्ट्रपती पदक राधाकृष्ण यांच्या हस्ते मिळालं. आणि मग मला वाटायला लागलं की आपल्याला काय व्हायचंय. या वाचन लेखनाच्या संस्कारातून काय व्हायचं वाटायला लागलं, तर मला वाटलं लेखक जर झालो तर ग्रंथांच्या मदतीने, ग्रंथांच्या संगतीने आपल्याला आयुष्यामध्ये काही करता येऊ शकेल. शाळेतल्या स्काउट पथकामुळे मला प्रवासाची आवड निर्माण झाली. मुंबईला, उत्तर प्रदेशमध्ये, दिल्लीला, पुण्याला, वेगवेगळ्या ठिकाणी स्काउटचे मेळावे व्हायचे. आणि मेळाव्याच्या वेळेस आमचे शिक्षक सांगायचे की दिवसभर काय बघितलं, काय अनुभवलं किंवा कोणत्या गोष्टी तुम्हाला वेगळ्या वाटल्या, हे वहीमध्ये लिहायला सुरुवात करा. आणि हे जर तुम्ही केलं तर शाळेचा अभ्यास जसा लक्षात ठेवता तसं तुम्हाला निबंध लेखनाची सवय लागू शकते. 8वीमध्ये जेव्हा राष्ट्रपती पदक मिळालं आणि राधाकृष्ण यांच्या दिल्लीपर्यंत प्रवास झाला, आणि या प्रवासातल्या नोंदी मी आणि माझे मित्र सुरुवातीपासून करू लागलो. आणि वाचन लेखन संस्काराची ही शिदोरी आम्हाला खूप मदत करू लागली. दुसरा संस्कार जो माझा आयुष्यातला होता की जी आपली कमाई असते, स्काउट मध्ये आम्हाला शिकायची की दुसऱ्याच्या घरी काम करायला, कामाचे जेवढं काम कराल तेवढंच दाम घेतलं पाहिजे. हेडमास्टर सरांनी मला विहिरीपासून काही भांडे पाणी भरून आणायचं काम सांगितलं. आणि मला म्हणाले की याच्याबद्दल तुला इतकी मी खरी कमाई देईल. मी माझ्या मित्राच्या घरी गावामध्ये काम करायला गेलो. मित्राचे वडील मोठे पाटील होते, श्रीमंत होते, आणि ते म्हणाले कशाला काम करतो, हे 50 रुपये घेऊन जा. मी त्यांना सांगितलं नाही, शिक्षकांनी माझ्यावर संस्कार असे केले आहे की तुम्ही कमाई करणार असाल ती खरी असली पाहिजे. तुम्ही मला काहीतरी काम सांगा, ते काम जेवढ्या रकमेचं आहे तेवढीच मी तुमच्याकडून कमाई घेईल. आणि ती खरी कमाई ही सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये शालेय वाचनातून आणि स्काउट गाईडमुळे होऊ शकली.
10वीला मार्क चांगले पडले. डॉक्टर इंजिनियर होऊ शकेल इतके मार्क असताना गावामध्ये राहण्याची सोय नव्हती. पिंपरीला औरंगाबादला आल्यानंतर सरस्वती भुवन कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी गेलो. प्रवेश देताना त्यावेळेचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांचे पुतणे डेमॉन्स्ट्रेट होते. माझे मार्क बघितले आणि ते म्हणाले की तुझे मार्क डॉक्टर इंजिनियरचे असताना कला शाखेत तू का चाललास? मी म्हटलं मला लेखक व्हायचं आहे. ते म्हणाले मूर्ख आहेस का, वडिलाला घेऊन ये उद्या. त्यांना सांगितलं की माझे वडील मी असतानाच वारले, आई गावाकडे असते आणि सरांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी मला प्रवेश दिला. 10वी पास झालो, मार्क चांगले होते, सगळं खरं होतं, परंतु राहायचं कुठे औरंगाबादला, आर्थिक परिस्थिती नव्हती. पण ज्या स्काउट कार्यालयाने मला 8वी मध्ये राष्ट्रपती पदकासाठी दिल्लीला पाठवलं. 10वीची परीक्षा नुकतीच झाली आणि स्काउटची जागतिक जांभोरी अमेरिका आणि कॅनडात भरली. भारत सरकारने पूर्ण खर्च केला आणि बैलगाडीने फिरणारा माझ्यासारखा पोरगा 10 देशाचा प्रवास करून आला. पण प्रश्न माझ्यासमोर होता की आपण औरंगाबादला कसं शिकायचं? खोली भाड्याने घ्यायला पैसे नाही, आर्थिक परिस्थिती नाही. तर स्काउटचे अधिकारी मला म्हणाले की तू काळजी करू नकोस, तुला मी खरी कमाईची नोकरी देईल. कलेक्टर कार्यालयाच्या समोर स्काउटचं कार्यालय आहे, त्या बाजूला 3 रूम पत्र्याची खोली आहे. त्या खोलीमध्ये मला, माझ्या बहिणीला आणि माझ्या मित्राला त्यांनी मोफत राहण्याची सोय केली. ते म्हणाले की बाबा तू इथं सकाळी उठला की ऑफिस झाडून काढलं पाहिजे, पाणी भरलं पाहिजे, नंतर चपराशी झालं नसेल तर इतरही काम करायला मदत कर. म्हटल्या का कॉलेज करून परत ये. या सगळ्या कामासाठी मी तुला महिन्याला 50 रुपये खरी कमाईचं मानधन देईल. आणि माझ्या आयुष्यातील हा दुसरा जो टप्पा होता, टर्निंग, खूप महत्वाचा वाटला. आणि मी सकाळी ऑफिसची कामं करून सरस्वती भुवन कॉलेज पर्यंत चालत यायचो. आणि माझ्या कॉलेजच्या दुसऱ्याच दिवशी मला शिकवायला एक उंच असे एक प्राध्यापक होते. माझ्या शेजारी एक माझा मित्र बसला होता. त्याला माहित होतं की हा पोरगा, मी त्यावेळेस कथा लिहायला लागलो, तो गोष्टी लिहायला लागलो, वर्तमानपत्रात लेख यायला लागले. मला हसून म्हणाले ते तो मित्र, तुला माहिती आहे का हा कोण आहे, आपल्याला शिकवणारे प्राध्यापक कोण आहेत? मला माहित नव्हतं. म्हणलं मला माहित नाही. ते म्हणाले भालचंद्र नेमाडे. आणि मला नेमाडे माहित नव्हते. सरांचा क्लास संपल्यानंतर मी बाहेर आलो आणि बलवंत मोफत वाचण्याला जाऊन वाचनाला मला म्हटलं की भालचंद्र नेमाडे सरांचं कुठलं पुस्तक आहे का एखादं? आणि त्यांनी मला त्यांची कोसला कादंबरी वाचायला दिली. नेमाडे सरांची कोसला कादंबरी वाचून काढली. आणि तिसऱ्या दिवशी भीत सरांना क्लास संपल्यावर म्हटलं की सर मी आपला विद्यार्थी आहे आणि नुकतंच भारत सरकारने मला ज्यासाठी अमेरिका कॅनडाला पाठवलं 1-2 महिन्यापूर्वी आणि मी त्याचा प्रवास पुन्हा लिहून काढला आहे, मला शक्य असलं तर वाचून बघाल का? नेमाडे सर हसत म्हणाले की घेऊन ये वही. ते वही घेऊन गेले आणि 4थ्या दिवशी मला बोलून त्यांनी सांगितलं की तुझ्यामध्ये लेखनाचे गुण आहेत, तू लिहू शकतोस, पण पुण्या मुंबईच्या बाहेर मराठवाड्यातल्या लेखकाला प्रकाशन संस्था मिळत नाही. यासाठी तू तुझ्या जेव्हा ऐपत येईल त्यावेळी प्रकाशन सुरू कर. आणि हा माझ्यासाठी माझ्या गुरुवरांचा फार महत्वाचा मार्गदर्शन ठरलं. पुढे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी 1972च्या दुष्काळामध्ये मला पुढे शिकणं शक्य नसल्यामुळे नोकरी धरली मराठी हायस्कूलमध्ये. आणि हा दुष्काळ मला पावला. इथे मला माझी मालकीन, मला सांभाळणारी पत्नी आशा भेटली आणि तिने ओळखलं की आपला नवरा हे स्वप्न बघतोय. ती मला म्हणाली की माझ्या पगारात मी घर चालवेल, तुम्ही तुमचं प्रकाशन सुरू करा. आणि आम्ही 15 ऑगस्ट 1975ला माझं पहिलं पुस्तक लागे बांधे बायकोला प्रकाशिका बनून प्रकाशनाचा आम्ही सुरुवात केली. माणसाला धावपळ केली की गाडी येते, घोडा येतो, घर येतं, दार येतं, सगळं येतं, परंतु याच वेळेस माणसाच्या शरीर मनाच्या अडचणी निर्माण होतात. मी आठवड्यातून 15 दिवस बाहेर फिरायचो.
यामध्ये पैसा येऊ लागला, घर झाले, सगळं झालंय, परंतु मला शारीरिक आणि मानसिक स्तरावर काही त्रासही सुरू झाला होता. वेळेवर जेवण व्हायचं नाही, खूप प्रवास व्हायचा, बद्धकोष्ठता सुरू झाली, मानसिक तर अडचणी यायला लागल्या. आणि याच काळामध्ये माझ्या पत्नीने आशा भांड यांनी औरंगाबादला सिद्ध समाधी योग यशस्वी या वर्गामध्ये तिने प्रवेश घेतला. तिला मी कधी कधी वर्गात सोडायला जायचो, वर्ग संपला घेऊन यायचो. आणि या 8-10 दिवसामध्ये तिच्यात बदल बघून माझ्यातल्या माणसाला वाटलं की आपण हा वर्ग करून बघावा. ज्या दिवशी मी या वर्गात पहिल्या दिवशी हजर राहिलो, त्यावेळेस आमचा वर्ग घेणाऱ्या ताईने, वर्ग शिक्षिकेने विचारलं की प्रत्येकाने सांगा तुम्ही का आलात. मी जरा दचकलो. मी त्यांना खरं सांगायचं कारण काहीच मला दिसेना. मी म्हटलं की मला काहीच नाही, मला काही त्रास नाही, मग कशाला आला तुम्ही, वर्गाला येऊ नका. आणि मी शांतपणे ते सगळं सहन केलं. आणि 8 दिवस हा जो वर्ग हळूहळू केला, त्यामध्ये मला या सिद्ध समाधी योग वर्गाच्या मदतीने माझ्यामध्ये सकारात्मक खूप बदल घडू लागले. आणि ही जी सुरुवात होती, ही सुरुवात मला वाटतं माझ्यातील लेखकासाठी, माझ्यातील माणसासाठी खूप महत्वाचे कर्तव्य साधना करण्यास सांगणारी अशी गोष्ट होती. ज्यावेळेस सिद्ध समाधी आम्ही गावामध्ये वर्ग केला आणि 4 दिवस रिट्रीट साठी जो अनुभव घेतला, आणि यावेळेस आलेला अनुभव, यातून मी या साधनेकडे वळलो. पुढे वर्ग घेणारे सुनील गुरुजी औरंगाबादला आले आणि या वर्गामध्ये याच्यामध्ये खूप बदल होत गेले. गुरुजींसाठी आम्ही, आमचे सगळे साधक, सगळे शिक्षक जेव्हा चर्चा करू लागले की आपल्याला या आश्रमासाठी जवळपास कुठे जागा बघता येईल का, गावामध्ये कुठे जागा बघता येईल का. आणि यातून औरंगाबादच्या आजूबाजूचे अनेक ठिकाणी आम्ही शोधत होतो. आणि यातून सुनील गुरुजींचं काही वर्ष वास्तव्य आमच्या घरामध्ये असल्यामुळे आमच्या जडणघडणीमध्ये अगदी आहार असेल, वागणं असेल, सगळं असेल, खूप सकारात्मक बदल होत गेला. गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली नाना गुरुजी होते, नंतर दुसरे शिक्षक आले, औरंगाबाद मधले खूप साधक तयार झाले. आणि पण औरंगाबादच्या गिरनार तांडा येथे जो आश्रम उभा केला, हा आश्रम एक शरीर आणि मनाची खूप वेगळी अशी साधना आमच्याकडून होऊ शकली. हे होत असत या वर्गासोबत कुतूहल म्हणून मी आमच्या मित्रा योग साधनेचे वर्ग करून बघितले. उपासना असेल, विहार योग धाम असेल, नाशिक योग धाम असेल. आणि एवढंच नाही, आणखी एक आपली प्राचीन उपचार पद्धती आहे, त्याला आपल्या आयुर्वेदामध्ये खूप स्थान आहे. ज्यावेळेस मला खूप त्रास होत होता बद्धकोष्ठतेचा, सर्दीचा मला खूप त्रास होता, आणि संस्थेमध्ये एक इंजिनियर मित्र माझे होते, सांगितलं की हे पुस्तक वाचून बघा. पुस्तकाचं नाव होतं वॉटर ऑफ लाईफ. आणि त्यांनी सांगितलं की आणखीन काय पाहायचं असेल तर असं पुस्तक आहे. आणि जेव्हा मी ते वाचायला सुरुवात केलं, तर माझ्या लक्षात आलं की स्वमूत्र म्हणजे आपलं मूत्र, शिवांबू, हे अनेक औषधं आपल्या मूत्रामध्ये आहेत, हे त्या ग्रंथात मला कळलं. आणि मी कोणाला सांगण्याच्या अगोदर बद्धकोष्ठतेचा मला खूप त्रास सुरू झाला होता, सर्दी होती, तर मी भीत एका डॉक्टरकडे गेलो होतो आणि त्यांना म्हटलं की आता काय करता येईल. त्या माझ्या मित्राने मला सांगितलं काही नाही, तू काळजी करू नको, तुझं ऑपरेशन आम्ही करू आणि काही दिवसामधून त्यातून तुला सुटका होईल. पण द वॉटर ऑफ लाईफ नावाचा ग्रंथ माझ्या हातात आला आणि त्याप्रमाणे मी त्या उपचार पद्धतीच्या
मदतीने एक 10-15 दिवसामध्ये प्रयोग केला आणि डॉक्टरला नेऊन दाखवला आणि बोललो की सर एकदा तपासा. डॉक्टर हसून म्हणाले की ऑपरेशन छान झालेलं दिसतं, कुठं काय केलं? तर मी त्यांना सांगितलं की ही अशी अशी उपचार पद्धती मी सुरू केली. ते हसले आणि म्हणाले की काय बाहेर कुठं सांगू नका. या माझ्या जीवन प्रवासामध्ये आम्ही शरीर आणि मनाचं स्वास्थ्य सांभाळत असतानाच एक महत्वाचं कार्य सुद्धा केलं की त्या कार्याचं समाधान हे सुद्धा त्याला आपण आपल्या कुटुंबासाठी काम करत असतो, आपल्या मुलासाठी काम करत असतो, आपल्या शेजाऱ्यासाठी आपण सुद्धा विचार करत असतो. म्हणजे आपली गुंतवणूक आपल्या कुटुंबासाठीच असते असं नाही, तर आपल्या कुटुंबापलीकडे काही करता येईल का या भावनेतून माझ्या जन्मगावी 90 ते 95 वर्ष पाणलोट क्षेत्राचं काम सुरू केलं होतं. आणि पाणलोट क्षेत्राचं काम करत असताना ते एक सामाजिक जबाबदारीचं काम म्हणून मी केलं. आणि त्याच काळामध्ये पैठण तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावात मी फिरत असताना मला काही गावामध्ये अपंग आणि काही ठिकाणी मूकबधिर मुलं गावात दिसली. तर मला वाटलं की आपण आपल्या स्वतःसाठी, मुलाबाळासाठी, आपल्या कुटुंबासाठी, नातेवाईकासाठी करतोच, पण आपल्या स्वतः पलीकडची गुंतवणूक सुद्धा आपण काही केली पाहिजे. या भावनेतून या मुलासाठी करता येईल का ही कल्पना माझ्या मनामध्ये निर्माण झाली. आणि मी माझ्या सहकार्याच्या मदतीने, कार्यकर्त्याच्या मदतीने पैठण तालुक्यातील अपंग आणि मूक बहिरे अशा मुलांची शाळा माझ्या शेतामध्ये पत्राच्या खोलीमध्ये सुरू केली. जवळजवळ 8, 9, 10 वर्ष ती शाळा त्या शेतामध्ये होती. या शाळेसाठी माझी पत्नी आशा, माझे कुटुंबातली माणसं आणि आमच्या पाणलोट क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांनी खूप साथ दिली. पण त्याला शासनाने पुढे मान्यता दिली, परंतु आमचं गाव खूप आडवळणीचं लांब असल्यामुळे संबंधित अधिकारी एकदा म्हणाले की हे काम खूप चांगलं आहे, परंतु रस्त्यावर जवळ असं काही ठिकाण बघता येईल का? आणि त्याच काळात आश्रमासाठी जागा बघत असताना मला वाटलं की ती अपंग आणि मूकबधिर शाळा सुद्धा आपण जर जागा मिळाली तर आश्रमाच्या जवळ सुरू करूयात. आणि आश्रमाच्या बाजूलाच आपण काही हे आनंद मूकबधिर विद्यालय आपण सुरू केलं. यासोबतच गावामध्ये काही वृद्ध, काही आर्थिकदृष्ट्या अडचण लोकांसाठी सुद्धा मी माऊली वृद्धाश्रम शेतामध्ये सुरू केला होता. हे सुद्धा आपलं सामाजिक जबाबदारीचं काम म्हणून सुरू केलं. पण ज्या वेळेस मी शाळा इकडे आणली त्यावेळेस ते वृद्धाश्रमाची मंडळी इकडे यायला तयार झाली नाही. माणसाच्या जडणघडणीमध्ये खूप लोकांचा सिंहाचा वाटा असतो. त्यातील 2 प्रसंग मी सांगणार आहे की मी शाळेत ज्या वेळेस शिकायला यायचो की मला माझी आई बैलगाडीतून सरपण, गाडीवर सरपण आणि धान्य देऊन पिंपरीला पाठवायची. एका वर्षी गाडी रस्त्यामध्ये आमच्या घरासमोर उभी होती 3-4 दिवस. आमच्या शेजारी वेणुबाई नावाची मातंग समाजाची मातोश्री राहत होत्या. त्या आल्या आणि त्या मातोश्रीने माझ्या आईला विचारलं की बापू शाळेला काय गेला ना मंडाबाई? आई म्हणाले की शाळेला जाताना पैशाचं काम अजून माझं झालं नाही. वेणुबाईंनी विचारलं किती पैसे लागतील? आई म्हणाले काय नाही, 20-25 रुपये. वेणुबाईंनी डोक्यावरील ओझं आमच्या ओट्यावर ठेवलं आणि गावात ती कुठे 4-5 ठिकाणी फिरली आणि तिने आईला 25 रुपये उसण्या लोकांकडून आणून दिले. आणि दुसऱ्या दिवशी मी ज्या शाळेमध्ये पोहोचलो, चांगली काही गोष्ट घडली की या वेणुबाईला खूप आनंद व्हायचा. मला जेव्हा राष्ट्रपती पदक मिळालं, दिल्लीला मी गेलो तर माझ्या आजोबाने ही गोष्ट गावात सांगितली तर वेणुबाईने 1 किलो शेंगदाणे आणि गूळ त्या काळात गाव पाठला. जेव्हा माझी निवड अमेरिकेला 10वीला जाण्यासाठी झाली, उडण खटोल्यात म्हणजे विमानाला उडण खटोले म्हणायचे, गेड्यामध्ये बसून जायचं म्हटलं की माझी आई रडायला लागली. वेणुबाई माझ्या आई शेजारी बसून म्हणाले की मंडाबाई घाबरू नको,
तिकडं कुठला तरी जो कोणता देव असेल तो बापू सांभाळील. आणि या विनवाईने कमरेचे 2 रुपये काढून माझ्या हातावर देत म्हणाले की बापू, आई बरोबर मंडळी बरोबर ती माझी बहीण आहे, तिच्या शेजारी मी बसेल. आणि या वेणूबाईंनी सांगितले की या 2 रुपये तू जो कोणता तिकडे देव असेल त्या देवाला वाहा आणि 1 रुपया तू खाऊ खा. या वेणूबाईने माझ्या आयुष्यामध्ये खूप आशीर्वाद मला दिले. जेव्हा माझं लग्न झालं तर मी माझ्या पत्नीला सांगितलं की वेणूबाई आमच्या कुटुंबाची, आमच्या घराची खूप आशादायी अशी व्यक्ती आहे. मी एकदा काम करायसाठी गावाकडे गेलो आणि मला वेणूबाई भेटायला आले म्हणून बघितलं, का नाही आली तर वेणूबाई घरामध्ये झोपलेली होती. मी आवाज दिला, ती उठली, चेहरा सुजलेला. आणि मी म्हटलं की आई असं काय झालं? काय नाही बापू म्हणे, पोरं बाहेर गावी कामाला गेले मजुरीला आणि थोडं अंग दुखलं. मला खूप वाईट वाटलं. त्या आजीला माझ्या भावाला सांगून बैलगाडीमध्ये टाकून दवाखान्यात नेलं आणि त्या माऊलीसाठी माऊली वृद्धाश्रम मी माझ्या शेतामध्ये सुरू केला. ज्यावेळेस पाणलोट क्षेत्र ज्यावेळेस माझी पत्नी आणि मी गावाकडे यायचो तर मी बायकोला सांगितलं की ह्या वेणूबाई जी मातंग समाजाची माझी माता होती, तिने मला प्रत्येक गोष्टीत आशीर्वाद दिले. हे ऐकून माझ्या पत्नीला खूप आनंद झाला. तिने पुढच्या वेळेस येताना तिला खाण्यासाठी मिठाई आणली, सावळी आणली आणि 500 रुपयाची नोट काढून दिली. तर ती वेणूबाई माझ्या बायकोला म्हणाली की सुनबाई, दादाने आणि तुम्ही मला खूप दिलं, मला कपडे दिले, खायला दिलं, आता नोटाचं मला काय करायची. आणि त्या म्हातारीने पैसे स्वीकारले नाही. ही अशी माणसं माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा असणारी होती. ज्या माझ्या शिक्षिका सरांचा मी उल्लेख केला, या शिक्षकांनी मला खूप मदत केली. आमचे स्काउटचे कमिशनर वाघ साहेब, ज्याने माझी राहण्याची सोय केली. आणि मी लेखक व्हावं, मी प्रकाशक व्हावं म्हणून मला मार्गदर्शन करणारे भालचंद्र नेमाडे सारखे माझे मित्र, माझे गुरुवर्य, या सर्वांनी माझ्या जीवन प्रवासामध्ये खूप महत्वाचं काम केलं. आणि माझं स्वप्न होतं, माणसाने स्वप्न बघावं, स्वप्नपूर्तीसाठी आकाशात उंच झेप घ्यावी. तुम्ही बघता आकाशामध्ये गरुड पक्षी ज्यावेळेस उडत असतो ना, तो पंखामध्ये त्याच्या कल्पनेचं बळ भरतो आणि त्या दिलं की आपण आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकतो. माझ्या गुरुवर्यांनी, माझ्या बालपणाच्या मित्रांनी आणि पुढे मला शरीर मनाचं स्वास्थ्य साधण्यासाठी मदत करायला सिद्ध समाधी योग या योग साधनेने माझ्या मनामध्ये, माझ्या पंखामध्ये बळ भरलं. आणि मी जे स्वप्न बघितलं होतं, आपल्याला लेखक व्हायचंय आणि लेखक व्हायचे असेल तर प्रकाशन करता आलं पाहिजे. आणि माझे गुरुवार भालचंद्र नेमाडे यांनी मला सांगितलं की तू प्रकाशन सुरू कर. आणि ते म्हणाले की प्रकाशन हा धंदा नाहीये, व्यवसाय नाही, हे एक सांस्कृतिक जबाबदारीचं काम आहे. जसं शिक्षण, ग्रंथ हे आपल्या सांस्कृतिक वारशाचे आधारस्तंभ आहेत, तसंच लिहिणारा लेखक आणि छापणारा प्रकाशक हे महत्वाचं आहे. आणि माझ्या गुरुवर्यांनी त्यावेळेस मला 3 गोष्टी सांगितल्या की तू या जाशील तर प्रामाणिकपणे 3 गोष्टी पाळ. आणि त्या 3 गोष्टी म्हणजे त्यांनी सांगितलं, ज्या लेखकाकडून तू लेखक लिहून घेतो त्या लेखकाशी पुस्तक ग्रंथ प्रकाशनाचा नीट कॉन्ट्रॅक्ट करून घे. त्या लेखकाला व्यवस्थित मानधन दे. आणि तिसरं सांगितलं, लेखकाकडून पैसे घेऊन प्रकाशन करू नको. आणि हे या व्यवसायाचं सूत्र माझ्या गुरुवर सांगितलं. आणि या जडणघडणीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाचं मी 50 वर्ष मी आणि माझी पत्नी आशाने उपयोग केला. हे सगळं होत असतानाच आयुष्यामध्ये काही प्रसंग येतात.
लोकांच्या पोटदुखीला औषध नसतं. आणि मी राष्ट्रीय कार्य म्हणून साक्षरता अभियानमध्ये ज्या काळात काम करत होतो, तर निर्मिती जे आपल्याकडे ग्रंथ लेखन, ग्रंथ वाचनासाठी तक्ते केले जायचे आणि हस्तलिखित ग्रंथ दिल्लीला स्पर्धेला पाठवले जाते. त्यामध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या लेखकाच्या मदतीने जवळजवळ 65 ग्रंथ दिल्लीला पाठवले जात. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले ग्रंथ देशभरातील महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये सरकार विकत घेतलं जायचं आणि यातून साक्षरता अभियानचं मोठं कार्य करण्याची संधी मिळाली. परंतु प्रत्येक क्षेत्रामध्ये काही लोक स्पर्धक असतात, पोटदुखी असतात. त्याच काळामध्ये काही मित्रांना ऑर्डर न मिळालेल्या लोकांनी एका प्रकरणात माझ्या विरुद्ध कलेक्टर विरुद्ध तक्रार केली आणि बुलढाणा जिल्ह्याच्या निमित्ताने पोलीस मला घेऊन बुलढाण्याला गेले. शनिवारी नेल्यामुळे रविवारी सुट्टी होती. सोमवारी जज उपस्थित नसल्यामुळे 3 दिवस जेलमध्ये राहावं लागलं. आणि ज्यावेळेस जेलमध्ये मी राहिलो त्यावेळेस दररोज संध्याकाळी तिथल्या जेलमधल्या माझ्यासारख्या साथीदारांना सिद्ध समाधी योग, SSYचे योगासन, प्राणायाम, आहार याचा 3 दिवस वर्ग घ्यायला लागलो. तर हे बघून जेल मधल्या लोकांना वाटले हा कोण वेडा आपल्या जेलमध्ये आलाय. आणि मला वाटतं सिद्ध समाधी योगाने मला तर बळ दिलंच, परंतु त्यातील काही लोकांना सुद्धा जे सुटल्यानंतर पुन्हा माझ्याकडे आले आणि ते समजून घ्यायला लागले. त्यामध्ये आणखीन एक महत्वाची घटना घडली. एका आजोबाने मला बुलढाण्याच्या जेलमध्ये तंट्या भिल्लाची गोष्ट सांगितली. तंट्या भिल्ला हा कसा क्रांतिकारक होता, गरिबांचा कसा कैवारी होता, ब्रिटिशांना कसं तो हे त्रास द्यायचा आणि गरिबांना मदत करायचा. आणि त्या तंट्या भिल्ल्यावर नंतर मी बाहेर आल्यानंतर 5-6 वर्ष प्रयत्न करून 10-12 पुस्तके लिहिले. ते ग्रंथ लिहित असताना भास्कर भोळे नावाचे माझे नागपूरचे मोठे अभ्यासक मित्र होते. ते म्हणाले की बाबा तू तंट्या भिल्लाचं खूप काम केलं, फार महत्वाचं आहे. ते मला म्हणाले की हिंदुस्थानमध्ये 2 सामान्य माणसं असामान्य करून गेले. पहिला बडोद्याचा राजा सयाजीराव गायकवाड, जो आपल्या मालेगाव जिल्ह्यातील एक शेतकऱ्याचा पोरगा आहे, त्या पोराचं तू काम कर. आणि यानंतर मी गेल्या 15-20 वर्षामध्ये सयाजीराव गायकवाड या युग पुरुषांचं जे काम केलं ते काम खूप मोठं कर्तव्य साधना असं ते काम होतं. मी गेल्या 15 वर्षामध्ये जवळजवळ 60,000 पानाचे 255 ग्रंथ यामध्ये प्रकाशित केले. आणि तेच नाही तर हा राजा सयाजीराव गायकवाड एक शेतकऱ्याचा 12 वर्षाचा मुलगा, आयुष्यामध्ये त्या माणसाने हजारो लोकांना मदत केली, लोक कल्याणाचा ध्यास घेतला. आशिया खंडातली पहिली योग साधण्याची युनिव्हर्सिटी विद्यालय नाशिकला त्या काळामध्ये आयुर्वेदिक विद्यालयाच्या माध्यमातून सुरू केलं. आणि एवढंच नाही तर साहित्य, कला, दातृत्व यातून त्याने डोंगरा एवढं काम केलं. या राजाने उभ्या आयुष्यामध्ये 7,500 ग्रंथ प्रकाशित केले. हे सगळं माझ्या आयुष्यातील एक कर्तव्य साधण्याचा भाग मला वाटतोय. आणि आज मी भगवंतांना म्हणालो की मला सर्व काही मिळालं आहे, कारण माझ्या कुटुंबामध्ये 20 वर्षापूर्वी माझ्या पाठच्या भावाच्या मुलगा कृष्णा याने ज्ञानेश्वर समाधीच्या दिवशी जिवंत अग्निसमाधी घेतली. आणि या कृष्णा संबंधी मी माझ्या काळामध्ये काही ग्रंथही प्रकाशित केले. आणि कृष्णाचं काम हे आमच्या सगळ्यांसाठी खूप वेगळं असं घटना घडली. कृष्णाने ज्ञानेश्वर समाधीच्या पूर्व संध्येला गावामध्ये सत्संग घेऊन शेतामध्ये चिता रचून जिवंत अग्नि समाधी घेतली. आणि त्या चितेशेजारी 501 अभंग ठेवले. आणि त्या अभंगामध्ये
आयुष्यामध्ये कल्याणाचं काम करावं, कुटुंबाला मदत करावी, या गोष्टींचा सगळा प्रवास झालेला आहे. माझ्या जडणघडणीमध्ये सारांश सांगायचं असेल तर ग्रंथलेखन करणारे लेखक, माझे गुरुवर्य, माझे कुटुंब आणि सिद्ध समाधी योगासाठी मला उभं करणारे सुनील गुरुजी आणि या सर्वांच्या कृपेने हा वाचक, लेखक, योग साधना ते कर्तव्य साधनेपर्यंतचा माझा प्रवास खूप मला समाधान देऊन गेलाय. आणि या समाधानाचं सार मी सांगतो की माणसाला आयुष्यामध्ये सगळं विकत मिळतं असं वाटतंय, पण सत्ता, संपत्ती, अधिकार हे सगळं विकत मिळत नाही पैशाने. आनंद आणि समाधान हे आपल्या आवडीच्या क्षेत्रात मिळतं. आणि माझ्या आयुष्यामध्ये ही सगळ्यात म्हणजे माझ्या आवडीचं काम जे लिहिणं असेल, प्रकाशन असेल आणि योग साधनेच्या माध्यमातून मी, माझी पत्नी आणि कुटुंब आमच्या स्वास्थ्यासाठी आणि जनस्वास्थ्यासाठी सिद्ध समाधी योग याचे साथीदार आहोत. हा खूप आनंदाचा आणि कर्तव्याचा योग आहे. मला वाटतं माझं एवढं बोलणं पुरेसं आहे. तुम्हाला काही शब्द, काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारावेत. जय गुरुदेव बाबा सर. जय गुरुदेव. ह्या आठवड्यामध्ये 3दा आपलं व्याख्यान ऐकायचा योग आला. मागच्या 28 तारखेला मला वाटतं जयस्वाल भवन मध्ये आमचे एक योग साधक मित्र आहेत, भागवत मस्के, त्यांचं एक पुस्तक होतं, ते आपण आपल्या हस्ते प्रकाशित झालं. आणि गेल्या रविवारी का शनिवारी आठवत नाही मला, स्नेह सावलीमध्ये डॉक्टर आसेगावकर सरांचं एक पुस्तक तुमच्या संस्थेतर्फे प्रकाशित झालं. आमचं प्रकाशन समजून काढले. हो. तर एक 2003 किंवा 4 मला आठवत नाही नेमकं साल, तर यशस्वाच्या इंट्रोडक्शन कोर्समध्ये आपण जे ओळख सत्र असतं त्या सत्रामध्ये माझी म्हणजे आपली ओळख झाली. तर त्यावेळेस मी चमकायचं कारण असं झालं की तुम्ही जे आता जांभोरीच्या स्काउट गाईडच्या याचा उल्लेख केला, तर त्यावेळेस जिल्हा परिषदेचं एक मासिक होतं कैलास नावाचं, तर त्याच्यामध्ये तुमचे जांभोरीचे लेख छापून यायचे. तर मी त्यावेळेस काय ते 6वी-7वीलाच असेल त्यावेळेस, तर ते मी ते वाचायचो आणि मला खूप कुतूहल वाटायचं स्काउट आणि या जांभोरी विषयी. आणि हा एक लहान मुलगा कोण लिहितोय असं एक कुतूहल असायचं. आणि त्यावेळेस ज्यावेळेस भेटलो तर त्यावेळेस मी तुम्हाला बोललो पण होतो की बाबा तुम्ही ते स्काउट गाईड विषयी वगैरे लिहित होतं, पण तुम्ही त्यावेळेस म्हटले ती फार जुनी गोष्ट झाली. तर मला फक्त कुतूहल असं आहे त्या गोष्टीचं की कैलासची तुमचे लेख कसे प्रसिद्ध झाले त्या तुमच्या स्काउट गाईडचे. सांगतो मी, फार महत्वाचं विचारलं आपण. मी स्काउट ऑफिस मध्ये ज्या वेळेस 50 रुपये महिना मानधनाने काम करत होतो, त्यावेळेस आमच्या जिल्ह्याच्या स्काउट कमिशनर होत्या सुर्वेबाई, आणि रवींद्र सुर्वे हे जिल्हा परिषदेचे सीओ होते औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये, IAS असलेला अधिकारी, आणि ते चांगले लेखक होते. मी ज्या स्काउट ऑफिस मध्ये पत्राच्या खोलीत राहत होतो त्याच्या समोरच्याच बाजूला त्यांचं कार्यालय होतं, आणि मी त्या काळामध्ये लेख लिहित होतो, कविता लिहित होतो. आणि अमेरिकेतून जेव्हा जांभोरी परत आला तर सुर्वे साहेब मला म्हणाले की तू जिल्हा परिषदेचं कैलास मासिक होतं, यामध्ये लिहि. आणि त्यावेळेस त्यांनी माझ्याकडून 7-8 दर महिन्याला लेख लिहून दिले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला त्यांनी मानधन दिलं त्या काळामध्ये. जवळजवळ मला वाटतं 4,500 रुपये, एका लेखकाला 50 रुपये. आणि त्या 450 रुपयात माझ्या लहान्या भावाचं मी लग्न केलं. त्या काळात आमच्याकडे लग्नाला पैसे नव्हते, अशी परिस्थिती होती. तर पहिल्या खरी कमाईमधून माझ्या लागे बांधे प्रकाशित होण्याच्या अगोदर 450 रुपये मला जे मानधन दिलं, त्या मानधनातून मी माझा भाऊ कृष्णाचे वडील, आता मी जे कृष्णाचा फोटो दाखवला होता ना तुम्हाला, याचे वडील, याचं लग्न मी त्या 450 रुपयामध्ये केलं. आणि मला वाटतं की ही माझ्या खरी कमाईची सुरुवात होती. आणि माझं जे पहिलं पुस्तक मी म्हणालो ना, मी अमेरिकेला जाऊन आलो आणि हे
पहिलं पुस्तक जागे बांधे लिहायला माझ्याकडे पैसे नव्हते, पण माझ्या पत्नीने ओळखलं की हे काम आपण केलं पाहिजे. मग पत्नीलाच मी प्रकाशिका बनवून बरोबर. धारा प्रकाशनाच्या मुलीच्या नावाने प्रकाशन सुरू केलं. बरोबर. धन्यवाद. जय गुरुदेव. मी गिरीश जोशी. मला एक विचारायचं की जसं आपल्या ऋषी प्रभाकरजींना त्यांच्या लाईफमध्ये स्कॉलरशिप फार महत्वाची होती, त्यांनी थ्रू स्कॉलरशिप मध्ये शिकले, तर तुमचा तो मला वाटतं उल्लेख नाही आला. स्कॉलरशिप तुम्हाला उपयोगी राहिली का तुमच्या शिक्षणात, जडणघडणीत? आणि काही काही होतकरू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप काही मे बी हुशार असतात पण पैशाच्या अभावी शिकू शकत नाहीत, याबद्दल तुम्ही काय सुचवा? जय गुरुदेव जोशी सर, अगदी बरोबर आहे. माझं एक सांगायचं राहून गेलं ते तुमच्या प्रश्नात आलेलं आहे. मी पिंपरीच्या शाळेमध्ये शिकत असताना चौथीला आमचे हेडमास्टर म्हणाले की केंद्रात जो मुलगा पहिला येईल त्याला 5 रुपये वर्षाला 60 रुपये, एकूण 12 60 रुपये स्कॉलरशिप मिळू शकते. आणि आम्ही 2-3 विद्यार्थी परीक्षेला बसलो. त्या केंद्रात मी पहिला आलो आणि मला 60 रुपये स्कॉलरशिप मिळाली. त्या 60 रुपये स्कॉलरशिप मधून मी हेडमास्टरच्या समोरच्या रूम मध्ये 4 रुपये किराणे राहू लागलो. तर हेडमास्टर मला म्हणाले की तू जर मला बाबू काकाजी घरून दूध आणून दिलं तर महिन्याला मी तुला 2 रुपये कमाई, तू काम केलं तर तुझी खरी कमाई 2 रुपये देईल. आणि पुढे 7वीच्या परीक्षेच्या वेळेस आमचे शिक्षिका म्हणाले की 7वीच्या बोर्ड परीक्षेत जो पहिला येईल जिल्ह्यामध्ये त्या मुलाला मी पुढच्या वर्षीचा शिक्षणाचा खर्च करेल. आमच्या वर्गातले 4 मुलं आम्ही उभा राहिलो होतो. शिक्षक पहिले येत नाही, एकच येणार आहे. आणि मग बाकीचे बसले, मीच उभा राहिलो. माझी स्कॉलरशिपचे पैसे भरले सरांनी. 7वीचं बोर्ड परीक्षा एप्रिल नव्हती, चितेगावला मला यावं लागलं. शेवटचा पेपर देत असताना पाणी सांडलं आणि 3 पुरवण्या भिजल्या. रडायला लागलो. आणि खिडकीतून एक अधिकारी बाहेर चालले होते, ते आत आले. म्हणजे बेटा का रडतो तू? तर मी म्हटलं की मी माझ्या मुख्याध्यापकांना शब्द दिलाय की मी परीक्षेत जिल्ह्यात पहिला येणार. माझ्या पुरवण्या भिजल्यामुळे आता मी येणार नाही. ते हसले आणि म्हणाले कोणत्या शाळेतला आहे? मी म्हटलं पिंपरीच्या शाळेत. त्यांनी शेजारच्या शिक्षकाला सांगितलं की वर्ग संपल्यानंतर या पोराला 3 पुरवण्या लिहून द्या. आणि 1.5 महिन्याला ते निकाल घेऊन पिंपरीला आले आणि म्हणाले की ते लेंबे सर होते, आणि तुला आता पुढे जर काही अडचण असेल, कारण ते उपशिक्षणाधिकारी होते त्यावेळेस, की तुला मी मदत करील. पुढे मी सांगितलं की मी 40-50 रुपयावर मी 4 वर्ष शिकलो, BA पास झालो आणि 72ला दुष्काळ पडला. मला स्कॉलरशिप नव्हती, गरज पैसे मदत गरज होती, म्हणून मी सरस्वती कॉलेजच्या समोर लेंबे सर राहायचे, त्यांना भेटायला गेलो. तर ते मला बघून म्हणाले वा वा लेखक मला भेटायला आला, काय काम काढलं? सर मला दुष्काळ पडला गावाकडे, आई दुष्काळी कामावर जाते, मला MA इंग्रजी करायला माझ्याकडे पैसे नाहीत, मला नोकरी पाहिजे. त्यांनी कोरा कागद घेतला. पंढरनाथ पाटील, कल्याणराव पाटलाचे वडील मंत्री होते, कल्याणराव पाटील, त्यांचे वडील पंढरनाथ पाटलाला चिठ्ठी दिली. तुमच्या तालुक्यातला गरीब शेतकऱ्याचा पोरगा आहे, हुशार आहे, राष्ट्रपती पदक मिळालं, आता BA झालं, त्याला तुमच्या मराठा हायस्कूलमध्ये कोणती नोकरी द्या, शिक्षक द्या, चपराशी द्या, क्लार्क द्या. चिठ्ठी घेऊन मी मराठा हायस्कूलमध्ये आलो. योगायोगाने काचुळे सर हेडमास्टर समोर भाऊ बसले होते, पंढरनाथ पाटील. माझी चिठ्ठी वाचून काचुळे सरांनी सांगितले की असं असं या पोराची चिठ्ठी आहे, हुशार आहे पोरगा, अमेरिकेला जाऊन आलेला आहे, राष्ट्रपती पदक आहे. आणि त्याला तर पंढरनाथ पाटील म्हणले घेऊन. मला वाटतं ह्या सगळ्या स्कॉलरशिपची महत्वाची आहे. एक आणखी सांगायचं की मला फोटो काढणाऱ्याबद्दल खूप आदर वाटायचा. 4थीचे 60 रुपये मला जेव्हा स्कॉलरशिप आली तर मी मोहम्मद भाईकडे गेलो आणि 55 रुपयाचा कॅमेरा विकत घेतला. आणि 5वी पासून पुढे मी जिथं जिथं जाईल कॅमेरा फोटो काढायला लागले. पुढे मी आणि माझ्या पत्नीने 50 वर्ष झाले प्रकाशनला, आम्ही 11 महिने काम करायचो, 1 महिना आम्ही फिरायचो. आणि फिरण्यामध्ये भारत आमचा 90% फिरून झालाय. जगातले 85 देश मी आणि माझ्या पत्नीने फिरून झालो. आणि त्या 85 देशातले जे जागतिक वारसा स्थळ आहेत
जगातले आश्चर्य आहेत असे सगळी फोटोग्राफी मी केली. फोटोग्राफीचं माझं राहून गेलं होतं, पण आपण प्रश्न विचारल्यामुळे ते सांगता आलं. ते फोटोग्राफीचं पुस्तक आहे का तुम्ही काढायचं पुस्तक काय झालं की नाही, लेखक बाबा भांडणे कथा लिहिल्या, कादंबरी लिहिल्या, प्रवास लिहिलं, सयाजीराव गायकवाड लिहिलं. आता या वर्षामध्ये मी छायाचित्रकार बाबा भांडणीच्या जगातले 85 देश आणि जगातले वर्ल्ड हेरिटेज साईटचे फोटो काढले, ते सगळे माझ्याकडे आहे. त्याचं निवडकाचं मी पुस्तक करतोय. नक्की. छान. नमस्कार बाबा. अरे बापरे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. विवेक हंबर्डे. तुमचा प्रवास जो आहे अगदी गरिबीपासून तर या स्थितीला आले, हा नक्कीच सगळ्यांना प्रेरणादायी होईल. आणि यामध्ये मी जे ऐकले आधी की तुम्हाला खूप छान मार्क असताना सुद्धा तुम्ही इंजिनियर डॉक्टर न होता या मार्गाला वळले. आपण एक सगळ्यांना सांगितलं तर, कारण आजकाल सगळेजण प्रत्येकाला फक्त इंजिनियरच व्हायचं असतं, तर ते डॉक्टर न होता सुद्धा माणूस आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो, हे पण जरा सांगा ना. मी ज्या वेळेस 11वीला ऍडमिशन घ्यायला सरस्वती भवन मध्ये गेलो, चव्हाण नावाचे आमचे प्राध्यापक होते आणि ते माझे मार्क बघून म्हणाले की तू डॉक्टर इंजिनियर होऊ शकतो, तू कला शाखेला का चालला? तर मी त्यांना म्हणालो की मला लेखक व्हायचंय. आणि ही गोष्ट त्यांना खूप वेड्यासारखी वाटली. मूर्ख आहे, तू लेखक होऊन काय करणार आहेस? तुझ्या वडिलाला घेऊन ये. तर मग मी त्यांना सांगितलं की वडील वारले आणि मला माझं स्वप्न आहे सुरुवातीपासून डॉक्टर व्हायचं नाही, इंजिनियर व्हायचं नाही. लेखक आणि लेखकाच्या सोबत जर मला आणखी सामाजिक जबाबदारीची काही कामं करता येतील का? मी रिकामे उद्योग फार केले. लेखकांची सोसायटी काढली, लेखकासाठी प्रकाशन संस्था काढली, पाहुण्या रावळ्याबरोबर आम्ही काही जमिनी घेऊन उद्योग केले रिकामे, पार्टनरशिप मध्ये पोल्ट्री फार्म काढले. पण सगळ्यात चुकीच्या उद्योगात मला फक्त समाधान आणि खूप मोठी प्रेरणा हे माझ्या आवडीच्या म्हणजे लेखन आणि वाचन. एखादा चांगला ग्रंथ वाचला तर ती ऊर्जा मिळते. संकटामध्ये, दुःखामध्ये मला ग्रंथाने साथ दिलेली आहे. आणि यात माझे सगळे लेखक मित्र आहेत. मला 1083 लेखक आहे आमच्या शाखेचे पाठीराखी. गुरुदेव, गुरुदेव, माझा प्रश्न असा होता की एवढं सगळं करत असताना तुमचं टायमिंग मॅनेजमेंट किंवा वेळेचं व्यवस्थापन कसं होतं दिवसभरात? इतकं सर्व करत असताना दिवसभरात तुमचं वेळेचं व्यवस्थापन कसं होतं? सकाळी मी 5-5:30 ला उठतो. सकाळी योगासनं आणि माझं योग साधना झालं की त्यानंतर 3-4 तास मी माझं लेखनाचं वाचनाचं काम करतो. दुपारी राहिलेलं माझं काम करतो. दुपारच्या वेळेस सुद्धा 2-3 तास मी माझं लेखन आणि माझ्या या सगळ्या कामामध्येच मी वेगळं असतो. आणि ज्या कामामुळे मला समाधान आणि आनंद मिळाला ते काम मी त्याचा पाठपुरावा करतो. काही कामामध्ये मला खूप संकट आली, पश्चाताप झाला, त्या चुका सुद्धा मला वाटलं की आपण हे करायला नको होतं, परंतु पुढच्या वेळेस काळजी घेतो. आणि परमेश्वराने दिलेलं जे यंत्र आहे, मशीन, शरीर आणि मन, याच्या स्वास्थ्यासाठी मला सिद्ध समाधी योगाच्या माध्यमातून माझे गुरुवर्य गुरुजी, नाना गुरुजी असतील, दिलीप पाटील असतील, आमचे मित्र विवेक हंबर्डे असतील, आम्हाला जी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली ही सगळ्या पैशापेक्षा, अधिकारापेक्षा, संपत्तीपेक्षा सगळ्यात अधिक आहे. शेवटचं मी एक सांगतो. आता तुम्ही म्हणाल की परवा हे एक माझं पुस्तक आहे. आपल्या आश्रमाच्या बाजूला जी अपंग आणि मूकबधिर मुलाची शाळा आहे ना, या शाळेबद्दल मी 10-12 वर्षापूर्वी पुस्तक लिहिलं, आनंद आश्रम. त्या मुलाशी खेळताना बोलताना आलेल्या अनुभवावर आनंद आश्रम लिहिला आणि त्या मुलांची प्रेरणादायी गोष्ट मला साहित्य अकादमीचा जो पुरस्कार मिळाला त्यासाठी हे पुस्तक कारणीभूत झाले. या पुस्तका वाचून अनेकांनी मला, मुलांनी, लोकांनी कळवलं. पण परवा एक कागदपत्र शोधत असताना आमच्या
पाचूडच्या पुढं शहागड नावाचं गाव आहे. त्या गावातल्या एका 9वीच्या मुलीने 5 वर्षापूर्वी मला पत्र पाठवलं. ते पत्र माझ्याकडून पायाचं राहून गेलं होतं, ते परवा सापडलं. ते पत्र तर फार अद्भुत आहे. त्या गरीब मुलीने, खूप गरीब कुटुंबाची मुलगी होती, खूप चांगले मार्क पडत होते. ती आता 5 वर्षापूर्वीचं पत्र मला सापडलं आणि त्या पत्रामध्ये तिने हे मला 5 गोष्टी पाठवल्या. पहिली गोष्ट आहे की पैशाने काय मिळत नाही अशी गोष्ट त्या मुलीने लिहिली. दुसरी गोष्ट लिहिली की पैशाने आई वडील मिळत नाहीत. आई वडिलाची शक्ती ही पैशा पलीकडे आहे. तिसरं तिने गोष्ट लिहिली की प्रेम आणि क्रोध ह्या गोष्टी सुद्धा पैशा पलीकडच्या आहेत. कौशल्य आणि विकास, कौशल्य आणि कौतुक पैशाने कुठे विकत मिळणार नाही. पाचवी गोष्ट तिने लिहिली की मान, सन्मान, समाधान, आनंद हे काही पैशाने मिळत नाही. आणि शेवटची गोष्ट तिने लिहिली की घरातील माणसाचं प्रेम, शेजाऱ्याचं प्रेम हे फक्त पैशाशिवायच मिळतं, पैशाने मिळत नाही. ही 5 वर्षे ही पाच गोष्टी या पोरीच्या माझ्याकडून न बघता राहून गेल्या होत्या. परवा मी त्या मुलीला तिच्या घरच्याला फोन केला. ती काय बोल, तिचा नवरा इकडे बारामती जवळ काम करतोय आणि त्याला सांगितलं की तुझी पत्नी आमच्या एखाद्या मुलीसारखी आहे आणि तिने 5 वर्षापूर्वी ज्या 5 गोष्टी लिहिल्या, हे पुस्तक वाचून की आपल्याला वाटतं की पैसा आणि सत्ता असले की सगळं मिळतं, तर त्या मुलीने ज्या 5 गोष्टी लिहिल्या, हा पुन्हा माझ्यासाठी खूप अस्वस्थ करून जाणारा प्रसंग होता. की तुम्ही विचार करा की तुमच्याकडे सगळं असेल, आनंद, समाधान काही मात्र सत्तेने, पैशाने, अधिकाराने, पुरस्काराने, सन्मानाने मिळत नाही. जय गुरुदेव गुरुजी. जय गुरुदेव. मी 20-25 वर्षापासून आहे SSYच्या याच्यामध्ये. आपली 2-3 वेळेस आश्रम मध्ये पण भेट झाली. मला तुमच्याकडून ते शिवांभू विषयी तुमचे अनुभव जरा ऐकायचे, म्हणजे काय फायदे होतात किंवा काय. मी सुरुवातीला ओझरता उल्लेख याचा केला होता की मला 40 मध्ये खूप प्रॉब्लेम सुरू झाले. वेळेवर जेवण व्हायचं नाही, संडास साफ व्हायचा नाही, सर्दी वाढली, ऍसिडिटीचा प्रॉब्लेम सुरू झाला आणि मी एका डॉक्टरकडे, सर्जनकडे गेलो. ते म्हणाले की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. पण वाल्मिमधले एक इंजिनियर मित्र माझे, हे सांगितलं होतं अगोदर, म्हटलं तुम्ही उशिरा असं, की त्यांनी मला वॉटर ऑफ लाईफ नावाचं पुस्तक, शिवांभू नावाचं पुस्तक वाचायला दिलं. आणि मी माझ्या दररोज उठल्यानंतर एक ग्लासभर शिवांभू पिणं, मला ज्या काळात बद्धकोष्ठात होत त्यावेळेस शिवांभू मध्ये कापसाच्या गोळाने बुडून तो संडासच्या ठिकाणी लावणं, डोळे शिवांभूने धुणं, हे सुरू केलं. आणि गेले 40 वर्ष मी, माझी पत्नी, माझी मुलगी, जावई, आम्ही शिवांभूचा उपयोग करतो आहोत. आणि इतकंच नाही तर एखाद्या दिवशी मनाविरुद्ध गोष्ट घडली तर मी बाकी पाणी पिल्यापेक्षा एक ग्लासभर शिवांभू सुद्धा दिवसा घेतला तर मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा ते खूप मदतीचं आहे. जगामध्ये संशोधन झालंय, आपल्या मूत्रामध्ये 37 प्रकारचे औषधं आहेत. कॅन्सरची लत मूत्रातून शोधलेली आहे. हार्ट अटॅक आल्यानंतर इंजेक्शन सुद्धा मूत्रातून दिले जातं, ते मूत्रातून शोधलेलं आहे. ज्या मुलीला वंध्यत्वाचे प्रॉब्लेम आहेत, तर गरोदर मुलीच्या मूत्रातून लस शोधून ती लस त्या माणसाला सुद्धा नोबेल पारितोषिक मिळालंय. असे आपल्या मूत्रामध्ये 37 औषधे आहेत. जर आपण यशस्वी सिद्ध समाधी योग, योगासन, आहार पद्धती आणि शिवांभूची सांगड घातली तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अधिक 10% भर पडू शकेल. परंतु शिवांभू म्हणल्यानंतर आमचे मित्र माझ्याकडे म्हणतात काय घाण पितो तू, पण अनेक मित्र त्याच्यापेक्षा जास्त घाण दररोज पितात.
तर एका मित्राला मी म्हणालो होतो की तू खूप त्रास सुरू झाला, म्हटलं तू हे सुरू कर प्यायला. मोठा कवी आहे आमचा महाराष्ट्रातला, की तुझ्या आजाराशी तुला हे शिवामृतची मदत होईल. ते मला म्हणाले की मी माझ्या औषधामध्ये पाणी मिसळून घेतो ते दारूमध्ये, तर शिवांबू मिसळून चालेल का? मी म्हणलं बिलकुल चालेल. पण ते म्हणे का होईल पुढे? तर म्हणलं तुझे दारू पिणं बंद होईल. तर म्हणलं अरे नको नको, मला दारू पिणं बंद करायचे नाही. असे गमतीचे सगळे अनुभव आहेत. पण शिवांबूमुळं पॉझिटिव्ह बदल झालेले खूप उदाहरणं आहेत. आणि ज्याने त्याने आपला अनुभव जरी घेतला आणि कुणाला न सांगितलं तरी सुद्धा पुरेसा आहे. जय गुरुदेव. बाबाजी, आपण गुरुजींच्या वास्तव्यामध्ये भरपूर राहिला आहात आणि आपण उपनिषद माला म्हणजे पण तुम्ही प्रिंट केलेली आहे, जो अप्रतिम आहे, म्हणजे SSY साठी अगदी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. ते उपनिषद सगळे प्रिंट केले गुरुजींचे. तर ते तुमचं जे उपनिषद वगैरे प्रिंटिंग करणं, इव्हन जो जे वाचेल तो ते लावत, ते तुम्ही पुस्तक प्रिंट केलेलं आहे. तर तुमचे ते अनुभव आणि गुरुजींच्या बरोबरचे तुमचे काहीतरी अनुभव एखाद दुसरं सांगा. सुनील गुरुजींनी तर माझ्या आयुष्यामध्ये खूप पॉझिटिव्ह गोष्टी खूप घडल्या. अगदी ऋषी प्रभाकर सुद्धा आमच्याकडे मुक्कामाला 2-3दा होते. त्यांच्याशी सुद्धा माझी चर्चा झाली आणि गुरुजींना मी म्हणत होतो की या उपचार पद्धतीला याची जर सांगड घातली तर आणखीन गोष्टी होऊ शकतील. आपल्या उपनिषदामध्ये सुद्धा हे संदर्भ आहेत. आपले जे प्राचीन ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये आपल्या या योगाबद्दल सुद्धा संदर्भ आहेत. अगदी आपले डोंगरामध्ये जंगलामध्ये राहणारे ऋषीमुनी, प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही, त्यावेळेस त्यांना जिवंत ठेवणारं साधन म्हणजे मूत्रच होतं. असे उदाहरणं खूप आहेत. आणि आज जगामध्ये जर तुम्ही युरिन थेरपी पाहिली तर युनेस्कोने सुद्धा त्याला मान्यता दिली होती. पण या उपचार पद्धतीला जर मान्यता दिली तर औषध कंपनी, डॉक्टर आणि ज्यांचं याच्यावर मोठं साम्राज्य आहे त्यांना विरोध होईल, म्हणून आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये त्याला विरोध आहे. एक छोटीशी पुस्तिका आहे, त्यामध्ये मी वेदांतला जो संदर्भ आहे तो सुद्धा, आता ते पुस्तक माझ्याकडे नाही, तिकडे शोरूम मध्ये आहे, त्यात सुद्धा आपल्याकडे प्राचीन उपचार पद्धतीमध्ये तो संदर्भ आहे. जय गुरुदेव. नाना जय गुरुदेव. मला बाबांच्या बद्दलचा एक अनुभव सांगायचा आहे. सिद्ध समाधी योग केंद्रामध्ये इन्फंट सिद्ध प्रोग्राम, लहान बाळांचा बुद्धी विकास हा कसा साधायचा याच्या संदर्भामध्ये आपला एक स्वतंत्र वर्ग आहे. त्याच्यात 20 तासांचे घड्याळी 20 तासांचे लेक्चर असतात. तर बाबांनी माझा एक वर्ग 20 तासांचा ऑडिओ रेकॉर्डिंग करून नेला. त्यानंतर त्या 20 घड्याळी तासांच्या ऑडिओ रेकॉर्डिंगला त्यांनी प्रोसेसिंग केलं. त्याच्यावर एक छोटंसं पुस्तक तयार केलं, बुद्धिमान बालकाचा जन्म. आणि ते जे पुस्तक आहे ते हे पुस्तक बुद्धिमान बालकाचा जन्म, हे पुस्तक आता जवळपास मला वाटतं 12-13वी एडिशन त्याची चालू असेल. बाबांनी मला या आधी पण, मला ऑटिझमवर सुद्धा पुस्तक लिहायची एक इच्छा आहे, पण बाबांना जसं लेखनाचं अंग आहे, छंद आहे, तसं माझ्या बाबतीमध्ये मला उत्स्फूर्तपणे, मी खूप चांगला वाचक आहे हे आधी सांगतो. मी आजही सतत वाचन करत असतो आणि ऋषी प्रभाकर गुरुजींकडनं 100% मेमरी मी शिकलेलो असल्यामुळे माझ्या मेमरीमध्ये सगळ्या गोष्टी लगेच राहतातही. तर मी चांगलं बोलू शकतो, म्हणजे सगळे संदर्भ मला क्रमाने आठवतात, क्रमाने बोलता येतं. पण लिहायचं म्हटलं की तिथे माझ्याच्याने काही लिहिणं होत नाही. आणि ही गोष्ट नाना, आपण असं करूयात, तुम्ही बोला, ते तुमचं रेकॉर्डिंग झालं की ते आपण शब्दबद्ध करूयात पुन्हा. असं करता येईल. नानामुळंच माझ्या नातवाला आम्ही लहानपणी त्याचं काही महिने त्याचं शिवांबू त्याला पाजलं होतं. माझ्या मुलीचा मुलगा आणि नाही प्रवाह, हा मुलगा आता अमेरिकेमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालेला आहे आणि तो आता भारतात काही दिवसात परत येतोय.
त्याला जोपर्यंत कळत नव्हतं तोपर्यंत त्याचं मूत्र त्याला पाजलं, पण जेव्हा त्याला कळायला लागलं त्याने मग बंद केलं. तर नाना तुम्ही ते तयार करा, ते पुस्तके आपण छापूयात. नाही, मला हे सांगायचं होतं की तुमच्या पुढाकारामुळेच ते जे पुस्तक सध्या तुम्ही आता दाखवलं आणि ते बऱ्यापैकी लोक वाचतात. मला आठवड्यातून किमान एका वाचकाचा फोन नक्की येतो, कमीत कमी एक महिन्याला 4 ते 5 फोन येतात मला हे पुस्तक वाचल्याचं, आणि खूप ऍप्रिशिएट करतात लोक. पण जर तुम्ही तसं केलं नसतं तर ते तुम्ही म्हटले होते, मला आठवतं की एवढं अमूल्य ज्ञान लोकांपर्यंत जायला पाहिजे. मी म्हटलं माझ्याच्याने लिहिणं काही होणार नाही, आणि तुम्ही ते घडवून आणलं, त्यासाठी खरंच मी तुमचा खूप खूप आभारी आहे. आणि आता हे सुद्धा मी पुस्तक लिहिलं आपल्या यशस्वीच्या पद्धतीने, आनंदी कसं जगावं. आम्ही जो वर्गामध्ये अनुभव घेतला गुरुजींकडे, तुमच्याकडे, आणि या पुस्तकामध्ये सुद्धा आनंदी कसं जगावं, शरीर मनाच्या आरोग्यासाठी आपण यशस्वीचे सगळे त्याच्यात लिहिलं. आणि एक प्रकार मी शिवांबूचं ऍड केलं, कारण शिवांबू आपण वर्गात शिकवत नाही, पण या पुस्तकात मी लिहिलंय की त्याला याची साथ दिली तर अधिक फायदा होऊ शकेल. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आणि तुमचा सुरुवातीपासून ऐकते आहे मी, तर तुमचा प्रवास खरंच खूप, आर्थिक परिस्थिती आणि बाकीचं सगळं बघितलं तर प्रत्येकाच्याच आयुष्यात असं असतं. आमच्याही आयुष्यात असंच होतं, पण इच्छाशक्ती प्रबळ असल्याशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही. या प्रवासामध्ये सिंहाचा वाटा पाठलाग आशाची आहे, जशी तुमची नानाला आहे. हो हो हो. त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं की प्रत्येक माणसाच्या यशामागे एक स्त्री असते. कौतुकास्पद आहे. आणि आम्ही भाग्यवान आहोत की आपण सगळे सण एकमेकांच्या सहवासात असतो. तुमच्यासारखी माणसं लाभली आहेत आमच्या आयुष्यात. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आता म्हणजे रिट्रीट चालू आहे आपल्याकडे, आणि सर्वांनी आपला सत्संग ऐकला, सर्व भारावून गेले एकदम आश्रम मधून. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आम्ही सगळे एक एकटे ऐकतो, पाटील गुरुजी सगळ्यांनाच ऐकवतात. हो हो हो. तुम्ही आपण यशस्वीचं सगळेच करतोय, आणि हिंमत असेल तर शिवांबूचा प्रयोग करून बघा. गुरुजी गेल्या वर्षी आश्रमात ऐकल्यानंतर माझ्या भावाने सुरू केलं होतं, बराच त्याला फरक पडला होता, पण दुर्दैवाने तो आज आपल्यात नाहीये. ठीक आहे म्हणजे ठीक आहे. हा, गोष्टी आपण तो खूप इम्प्रेस झाला तुमच्या सोबतचे फोटो, ते पुस्तक मलाही दिलेलं त्यांनीच घेऊन गेला होता. ठीक आहे ताई, पण पुढच्यासाठी बाकीचे प्रयत्न करून बघावं, बाकी काही नाही. जय गुरुदेव. जय गुरुदेव. खूप छान वाटलं बाबा. गुरुजी काय सगळं आपल्यामुळे आहे असं. नाही, हे तुमच्यामुळे, जसे एकमेकांची प्रेरणा, हा खूप महत्वाचा आहे. मग माझ्या जीवनामधलं जे टर्निंग पॉइंट किंवा राहणं, जॉयफुल राहणं किंवा क्रिएटिव्ह राहणं वगैरे सगळं हे तुमच्या बरोबर मी राहिलो, घरी मध्ये राहिलो. आणखी आलात आणि आमचं सगळं बदललं गुरुजी. गुरुजींनी सगळ्यांचं जीवन बदलवलंय. हो खरंय खरंय खरं. नाही, तुमच्या बरोबर राहत असल्यामुळं साहित्याबद्दल असेल, प्रवासबद्दल असेल, निस्वार्थ भावनेने कसं कार्य करायला पाहिजे हे पण झालं, योगदान देणे हे कसं ते पण झालं. आणखी महान व्यक्तींना शोधून त्यांच्याबद्दल तुम्ही भरपूर प्रयोग, म्हणजे पुस्तक वगैरे लिहून सर्वांना समाजमध्ये जाणीव करून दिलं त्यांचं व्यक्तित्व वगैरे. असं तुम्ही बरंच अधूनमधून सांगत असतात, जे करून मी पुस्तक वाचन नाही करत, तुम्ही भरपूर दिलेलं पुस्तक मला. मी वाचनाची माझी आवड नाहीये, पण ऐकण्याची खूप आवड आहे. त्यामुळं ते ऐकणं हा प्रोसेस चालू असतो. आणखीन महत्वाचं होतं की तुमच्या बरोबर राहणे, सानिध्य राहणे हा जास्त इम्पॅक्ट करतं, की माझ्या लाईफमधलं हे माझा अनुभव वाटतं की एकत्र राहत असल्यामुळं जे शिकणं भेटतं, न शिकवता सहजपणे शिकलं जातं, ते क्षमता ह्याच्यामध्ये नॅचरली वाढलं जातं. आणखीन शिवांबूचं मी युजली सांगतच असतो बाबा, पण जसं जसं तुम्ही म्हटला की
बरेचदा सांगितलं जातं, आणखीन बरेचदा लोक सांगतात की आम्ही ते वापरतो वगैरे असं. ओके, सो नो डाऊट डेफिनेटली त्याच्यामध्ये अजूनही ॲड करून सांगायला सुरुवात करू. आता सध्या शिवांबूच्या ऐवजी बऱ्याच लोकांनी वेगळं कॅंगेन वॉटर म्हणून सुरुवात केलेली आहे. 3-3.5 लाख रुपये देते ते मशीन परचेस केलं जाते. pH लेवल 8, 9, 9.5, 11, 11.5 पर्यंत ते पिलं जातं, जेणेकरून सर्वांचं स्वास्थ्य चांगलं राहतं म्हणून जपानमधले त्यांनी शोध केलेले मशीन्स वगैरे आहेत म्हणून सांगत आहेत. पण त्याच्यापेक्षा हा खूप चांगलं इफेक्टिव्ह नॅचरल काय म्हणतो आपण झिरो पैसे. आणखीन तुम्ही एक तुमच्या शेअरिंगमध्ये मी मागच्या वेळेला ऐकलेलं होतं, शिवामृत अमृत जे आहे जास्त इम्पॅक्ट जे होतो, परिणाम जे होतो, ज्यांनी यशस्वी केलेला आहेत, आणखीन जेणेकरून 50% रॉ फूड झालेलं खाल्लं जात आहे. आहे. संशोधन झालेलं आहे त्याच्यावर. हा, जे रॉ फूड खात आहेत त्या व्यक्तीकडून जे घेतल्यानंतर ते स्वतः ज्या स्थितीमध्ये घेत असलं तर त्याचा रिझल्ट चांगला येतो. तुम्ही सांगितल्यानंतर मी ते पुस्तक वाचन पण केलेलं होतं. मला आठवतं की इवन कॅन्सर सारखं वगैरे सगळं आजारी पण निघून झालं जातं वगैरे असं. इवन सोलापूरला मी होतो, एक मुलगी मला सांगायची मी ते प्रयोग करत आहे, म्हणजे तिला चेहऱ्यावरचं काहीतरी डाग यायचे, फोडी वगैरे असं. सो त्यावेळेला ती सांगायची की मी असं प्रयोग करत आहे वगैरे असं. की मला वाटतं की कोल्हापूरमध्ये कोणीतरी हे सांगितलेलं होतं, तुम्हीच मला सांगितलेलं होतं की ते लोक तिथं रिसर्च केलेले आहेत वगैरे सगळं प्रयोग करत. कोल्हापूरला पाटील नावाचे कुटुंब आहे. पाटील नावाचे विश्वास कुटुंब ते फार पाटील. मोठं काम करे. हा, ओके, सो पाटील वगैरे ते खूप छान इन्स्पिरेशनल, हा उत्साहदायक. आणखीन ज्या ज्या वेळेला तुम्ही लेखन वगैरे लिहित असता, ज्या वेळेला शेअरिंग करत होता की जसे की तांट्याचं असेल वगैरे असं बरंच लेखन वगैरे, मी नानांना ह्याच्यासाठी सकाळी म्हटलेलं होतं की तुम्ही सगळी सांगा. प्रेरणा आपण आहात गुरुजी. माझ्या सगळी प्रेरणा आपणच आहात. जय गुरुदेव. बाबांचा परिचय सांगण्यासाठी मला सांगितलं होतं सोळुंकेंनी. मी माझी सकाळची थोडी अडचण सोळुंकेंना सांगितली होती की मला सुरुवातीला येणं पॉसिबल होणार नाही. असो, पण मी आता एकच वाक्य ऍड करतो की आपल्या साकेत प्रकाशनचा जो सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये जी एक पुस्तिका प्रकाशित झालेली आहे, त्या पुस्तिकेमध्ये बाबांचा जो प्रवास एकेका वाक्यात लिहिलेला आहे. म्हणजे त्यांनी काय केलं ते एक वाक्य असं जे लिहिलेलं आहे, समजा ते आपण वाचायचं ठरवलं तरी सुद्धा त्याला किमान 30 ते 40 मिनिटं लागतील, एवढा मोठा बाबांचा परिचय आहे त्या पुस्तिकेमध्ये. म्हणजे बाबांच्या एक कार्यासाठी एक वाक्य. मला निश्चित खूप आनंद झाला असता सकाळी सुरुवातीला बोलायला, पण सोळुंकेंनी बहुतेक ते कन्वे करायला विसरले की मला सकाळी पॉसिबल होणार नाही एकदम सुरुवातीलाच अटेंड करणं. असो, का म्हटलं तर बरंच जे साहित्यिक प्रशस्ती तुम्हाला भेटलेले आहेत बाबांना, ते मला काहीच माहित नाही. ते चांगलं आहे गुरुजी, चांगलं आहे. नाना वगैरे सांगत असते यावेळेला राज्य प्रशस्ती भेटले, अमुक भेटले. आणखीन तुम्ही साहित्य अध्यक्ष वगैरे होऊन त्या पदामध्ये भरपूर कार्य तुम्ही केलेलं आहात. की जे सगळ्यांनी ते पदासाठी धडपड करते, तुम्हाला सहजपणे ते पद शासकापासून गव्हर्नमेंट पासून तुम्हाला भेटलेलं होतं. छान त्यावेळेला कार्य केला. आणखी त्या ठिकाणी पण गव्हर्नमेंटचं व्हेकल न वापरतो तुम्ही तुमचं व्हेकल वापरत होता. आणखीन तुम्हाला काय लाल दिवा नको आहे कारवर म्हणून नेमकं. मला बाबांच्या बद्दल एक छोटासा अनुभव एक 4-5 वाक्यात सांगायचा आहे. बाबा आणि मी आम्ही एकदा आशाताईन आम्ही वेरूळला दर्शनाला गेलो होतो. बाबांना हसू येते बघा. बाबा त्यावेळेला जे साहित्य परिषदेवर होते आणि त्यांचा कॅबिनेट दर्जाचा मंत्र्याचं हे होतं, आणि त्यावेळेला तो तिथला जो कॉन्स्टेबल होता लाईन मध्ये उभं करणारा, तर तो खूप आरेरावी करून काहीतरी बोलत होता. आणि आपण शिकवतो की शांत राहायला पाहिजे हे वगैरे, पण मला एका पर्टिक्युलर वेळेनंतर तो बाबांची थोडस जास्त टाईट बोलायला लागल्यानंतर माझ्या इथे अजय देवगण आला, आता माझी सटकली म्हणून. आणि मी त्याच्याशी ज्यावेळेला थोडस जास्त रागाने बोलायला गेलो तर बाबांनी माझा हात धरून मला मागे ओढलं आणि सांगितलं की आपण कोण आहोत हेही ते बिलकुल सांगायचं नाही. बाबांना आठवतं की मला माहित नाही, वेरूळला गेलो होतो आपण दर्शनाला. असं
जोशीजीने विचारलेलं होतं, गिरीश जोशीने विचारलेलं होतं की पहिल्यांदा म्हैसूरला VHS होता. मला वाटतं 2 गाडी घेऊन आपण बाबांचीच होती दोन्ही गाडी पण. हो, आम्ही होतो ना त्याच्यात सोबत. येस. सो तिथं म्हैसूरच्या ह्याच्यामध्ये VHS मध्ये उपनिषद आणखीन मेनली उपनिषदचं सगळं उद्घाटन तिथलं ओपनिंग वगैरे केलेलं होतं. ओके, त्या ठिकाणी गुरुजींनी लिहिलेलं वगैरे असं. ओके, सो नो डाऊट गुरुजींच्या बाबांच्या खूप खूप जवळीक रिलेशनशिप होता. इवन रमादेवी पण होती त्यावेळेला. आणखीन साहित्यिकामध्ये म्हणतात की योगदान काही द्यायचे नाही, तुम्हीच वापरा म्हणून असं मला वाटतं की गुरुजींनी सांगितलेलं होते त्यावेळेला वगैरे असं. ओके. आणखीन महत्वाचा मुद्दा मी एक मुलांनी मला सांगितलं, खूप छान सांगितलं. त्यांनी म्हटलं की जो महान व्यक्तींचं आपण जीवनचरित्र वाचल्यानंतर जे त्यांचा 60 वर्षाचा अनुभव आहे ते आपल्याला एक आठवड्यामध्ये कळतो, अनुभव येतो, त्याच्या पुढं आपल्याला जाणे खूप सोपं जातं. हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट मला त्यावेळेला जाणवलं, जेणेकरून जे बाबांनी अनुभव घेतलेत प्रत्येक साहित्यामध्ये, वाचनामध्ये किंवा त्यांना जे मार्गदर्शन वेळेवर भेटले गेलेले आहेत, सो एक प्रकार त्यांचं योग चांगलं घडलेलं आहे. आणखीन कधी कधी आपण म्हणतो ना, सगळं योगायोग घडत असतो, सो सहजपणे आपण कधी एकामेकाला भेटत नाही, पण हे सहज त्यांच्या जीवनामध्ये आनंददायक समृद्धी. आणखीन ते साहित्य ज्या वेळेला रिसेंटली झालेलं होतं की प्रकाशनचं वगैरे, त्यावेळेला 3 पिढी जनरेशन एकत्र आहेत, हे खूप महत्वाचं कौतुक त्यावेळेला सगळ्यांनी करत होतं वगैरे. आणखीन डेफिनेटली जे काय औरंगाबादमध्ये काय डेव्हलपमेंट होत गेलं, एस्पेशली मला स्थिरता जी भेटली त्यामुळं तिथं संभाजीनगर म्हणजे त्यांच्या घरामध्ये राहत असल्यामुळं ओके, तिथून सगळं डेव्हलपमेंट होत गेलं. जसं बाबाजी म्हणत होते की मी नसताना आई म्हणजे बाबांची आई आजी ते जयचं किंवा विंताचं किंवा आशाताई हे सगळं एकमेकांच्या काळजी घ्यायचे. सो मला विंता पण सांगायचे की मोसंबी आलं तर तिकडून टाकायचे, विंता म्हणायचे, मोसंबी द्यायचे वगैरे असं. जवळजवळ असं ते द्यायचेत वगैरे, सगळं व्हायचेत, काळजी घ्यायचेत वगैरे असं. ओके, बाबा खूपच आठवण येत असतो प्रत्येक वेळेला रोज. थँक्यू. जय गुरुदेव. गुरुजी असा ताई नाही येत कधी ते. फार लांबलं गुरुजी, आता हे झालंय. बाबा पुराण फार वाढलं. आशा ताई नाही येत का तिथे? नाही, ती वर आहे, तिला नंतर बघायला देतो. हा. बर. मी ऑफिस मध्ये खाली बसलो. नाही, त्यांचं पण एकदा सत्संग ठेवू आपण ह्याच्यावर अजून. येस. नंतर होतं बरं. बऱ्याच गोष्टी माझ्या नको त्या सांगतील तर बरं होईल. अशा एक पुस्तक लिहिलं, त्याचं पुढच्या महिन्यात प्रकाशन आहे. आमचा तिचा प्रवास लिहिला 50 वर्षाचा सगळा, आमचा 50 आणि तिचा 78 वर्षाचा प्रवास. त्याचं पुस्तक येतं आता 15-20 दिवसामध्ये. बाबा तुम्ही आशाताईंना लिहिलेले सगळे पत्र मी वाचलेत. हो, तिने पण मला लिहिलेले लग्नापूर्वीचे पत्र. प्रेम पत्र नाही, ते व्यवहार पत्र आहेत. पुरे करावं आता. ओके, प्रेयर करायची राहिले. जय गुरुदेव. ओम ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. ओम शांती शांती शांती. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. जय गुरुदेव.